नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील 668 पदांसाठीची भरती प्रक्रिया परीक्षा पूर्ण झालेत आणि त्यानंतर न पाहू शकता लगेचच आन्सर की पहिली उत्तर तालिका हे उपलब्ध झालेली आहे. आता पहिली उत्तर तालिका तुम्ही आन्सर की चेक केलेली आहे आणि आन्सर कीनुसार तुम्हाला जे गुण आहेत ते समजलेले आहेत की तुमचे मार्क्स जे आहेत कितीपर्यंत तुम्हाला प्राप्त होत आहेत, किती गुण तुम्हाला मिळत आहेत, पेपरची काठिण्य पातळी तुम्हाला समजलेली आहे. तर यानुसार पाहू शकता तुमचे जे निवड होण्याचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत हे किती आहेत. आता पहिल्या उत्तर तालिकेमध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे. पाहू शकता कमी जास्त गुण होतील, जे चुकीचे प्रश्न असतील त्यांचे तुम्हाला गुण मिळतील आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन सुद्धा असेल. यामध्ये 4 ते 5 गुणांचा फरक सुद्धा पडणार आहे. तरीसुद्धा त्या अगोदर सध्याच्या जी पहिली उत्तर तालिका उपलब्ध झाली त्यानुसार उमेदवार जे कमेंट करत आहेत की त्यांना एवढे एवढे गुण जे आहे मार्क्स आहेत हे पडत आहेत. तर याच्या अंदाजावर आपण अंदाजित कट ऑफ आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कॅटेगरीसाठी, कोणत्या प्रवर्गासाठी कितीपर्यंत ही कट ऑफ लागू शकते. परीक्षेची पॅटर्न जो आहे, काठिण्य पातळी ही कशा पद्धतीची होती, त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग होती का, त्याचबरोबर इतर जे सगळ्या घटक जे आहेत त्याच्यावर परिणाम करणारे, या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे यामध्ये अंदाजित जी कट ऑफ आहे ही कितीपर्यंत लागू शकते. तर सगळ्यात अगोदर पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी निकालाचं संपूर्ण वेळापत्रक हे त्यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलं आहे की कोणत्या तारखेला जो निकाल आहे तो लागणार आहे, कोणत्या तारखेला आन्सर की उपलब्ध होईल, पहिली दुसरी असेल, त्याचबरोबर पुढची सगळी प्रोसेस ही सांगण्यात आली आहे. अर्थात हे अंदाजित वेळापत्रक आहे, यामध्ये वरखाली कमी जास्त असा बदल होऊ शकतो. म्हणजे सप्टेंबर सांगितले तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा निकाल लागू शकतो. तरीसुद्धा पाहू शकता सध्याच्या ज्या अपडेटनुसार सेम पद्धतीने वेळापत्रक जे आहे हे बरोबर स्टेप बाय स्टेप चाललेलं आहे. यामध्ये आता पहिली उत्तर तालिका जी आहे ही उपलब्ध झाली. आन्सर की तुम्ही चेक केले असेल तुमच्या पदानुसार 23 मे ते 25 जुलै 23 जुलै ते 25 जुलै 2025 दरम्यान आन्सर की हे उत्तर तालिका उपलब्ध आहे. चेक करण्यासाठी तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे यामध्ये चेक करू शकता, तपासू शकता. त्याचबरोबर आक्षेप घेण्यासाठीचा वेळ सुद्धा हा देण्यात आलेला आहे. यानंतर पाहू शकता संपूर्ण वेळापत्रक देण्यात आलं आहे. मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं आणि निकालाची शेवटची तारीख सांगितली 29 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागू शकतो. आता आपण असं म्हणू शकतो की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कदाचित 10 ते 15 दिवस निकाल लेट होऊ शकतो, पण निकाल हा सप्टेंबरमध्येच येणार आहे अशी 100% खात्री आहे. कारण त्यानंतर जर निकाल लागला नाही तर निवडणुकींच्या कार्यकाळामध्ये तो रखडला जाऊ शकतो. तर त्यामुळे त्याच्या अगोदरच ही भरती प्रक्रियेचा निकाल जो आहे हा येऊ शकतो. आता पाहू शकता विविध संवर्गातील 668 पदे आहेत. यासाठी कोणत्या पदासाठी किती अर्ज आले होते या अगोदर आपल्याकडे माहिती उपलब्ध झाली होती. कोणत्या पदासाठी कितीची कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, आपण याबद्दलची माहिती या अगोदर पाहिली होती. त्याचबरोबर एकूण किती टोटल उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भरती प्रक्रिया जी परीक्षा आहे ही दिली होती. तर 68,149 668 पदांसाठी 68,149 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. तर यामध्ये आपल्याकडे ही माहिती प्राप्त झाली आहे, माहिती उपलब्ध झालेली आहे. यानुसार चेक केली जाऊ शकते. 28 परीक्षा केंद्रांवर 3,128 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे. आता आपल्याकडे ही सुद्धा माहिती उपलब्ध झाली की एकूण 68,000 उमेदवारांमध्ये 668 जागांसाठी ही स्पर्धा असणार आहे. आता कोणत्या पदासाठी किती उमेदवारांनी परीक्षा दिली याची माहिती आपल्याकडे सध्या तरी उपलब्ध नाही आहे. पाहू शकता अर्ज किती आले होते ही माहिती उपलब्ध होती आणि त्या आकडेवारीनुसार संपूर्ण विश्लेषण करून आत्तापर्यंत ज्या उमेदवारांचे ज्यांनी कमेंट केले आहेत की त्यांना एवढे एवढे गुण येत आहेत आणि परीक्षेचा काठिण्य पातळी, परीक्षेचा जो पॅटर्न आहे, परीक्षेचा जो प्रश्न विचारण्यात आले होते, ह्या सगळ्यांचं विश्लेषण करून जी कट ऑफ आहे प्रत्येक पदासाठीची, आता ही कट ऑफ जी आहे साधारणतः सगळ्या पदांसाठी याच पद्धतीने कट ऑफ असेल. एकाची कमी जास्त सुद्धा होऊ शकते, जागांच्या प्रमाणात असणार आहे. पाहू शकता या पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी माहिती आहे यानुसार किती पदे कोणत्या प्रवर्गासाठीची आहेत याची माहिती अगोदर जाहीर करण्यात आली होती आणि त्यानुसार
त्या कॅटेगरीनुसार प्रवर्गाच्या जागानुसार जो कट ऑफ आहे हा कमी जास्त होऊ शकतो. जनरली आपण हा कट ऑफ पाहणार आहोत प्रत्येक पदासाठीचा हा या पद्धतीने असेल. यामध्ये कमी जास्त होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थात हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ अंदाजित असणार आहे. जे विश्लेषण आहे या अगोदरच्या ज्या परीक्षा झालेत TCS मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा काठिण्य पातळी असेल, परीक्षेचा निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही, नॉर्मलायझेशनच्या नंतर होणार आहे. हा नॉर्मलायझेशनच्या अगोदरचा स्कोर मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये पुन्हा कमी जास्त होऊ शकतं. तर यानंतर पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कट ऑफ मी सांगणार आहे ही कट ऑफ ही अंदाजित कट ऑफ आहे. यावर तुम्ही तुमचं मत हे नोंदवू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला किती कट ऑफ येईल असा अंदाज आहे असं वाटू शकतं. कारण तुम्ही स्वतः परीक्षा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने हे सांगू शकता. तर कमेंट करायला विसरू नका. आम्हाला सुद्धा समजेल की एक्झॅक्टली कट ऑफ जे आहे हे कितीपर्यंत येत आहे. आता जी कट ऑफ आहे ही कितीपर्यंत जाऊ शकते प्रत्येक प्रवर्गाने आपण जाणून घेऊयात. SC प्रवर्गासाठी माझ्या मते अशा अंदाजानुसार 164 पर्यंत जी कट ऑफ आहे ही जाऊ शकते. ST प्रवर्गासाठी 162 पर्यंत. VJA या प्रवर्गासाठी पाहू शकता विभक्त जातींसाठीचा हा प्रवर्ग 164 पर्यंत. NTB सुद्धा 164, NTC सुद्धा 162. आता याचं कारण सांगतो तुम्हाला. परीक्षेचा जो काठिण्य पातळी आहे थोडी जास्त होती, म्हणजे GK असेल थोडं हार्ड लेवलचं होतं, त्यामुळे 170च्या आतच सगळ्या पदांसाठीची कट ऑफ लागत आहे. यामध्ये OBCचा पाहू शकता 160 ते 170 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर SBC प्रवर्ग 162 पर्यंत. ACBC हा प्रवर्ग जो आहे यासाठी 164 ते 166 पर्यंत ही कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. EWS प्रवर्ग आता ज्या पदामध्ये हे कॅटेगरीनुसार पाहू शकता इथे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलाय. महत्त्वाचे जी पदे आहेत आरोग्यसेवक असेल त्याचबरोबर इतर जी विविध पदे आहेत सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन त्यांना आहे, त्यामुळे त्या पदाचा कट ऑफ जो आहे हा नक्कीच जास्त लागणार आहे. EWSसाठी 160 अंदाजित सगळ्या पदांसाठीचं मी सांगत आहे. एक स्पेसिफिक असं पद नाही आहे. तर यामुळे पाहू शकता याच लेवलमध्ये 160, 158, 162 अशा पद्धतीने वर खाली प्रत्येक पदासाठीचा हा होऊ शकतो. यानंतर पाहू शकता ओपनसाठी 174 ते 178, जास्तीत जास्त 180, त्याच्यापेक्षा जास्त वर जाणार नाही आहे. TCS जरी असलं तरी नॉर्मलायझेशन नंतर यामध्ये जास्त फरक पडू शकतो. एक 5-10 मार्क्स कमी 5-10 मार्क्स जास्त जी काठिण्य पातळी आहे शिफ्ट वाईज त्यानुसार यामध्ये फरक पडू शकतो. अनाथ आणि दिव्यांगांसाठी 146 ते 150, 148 पर्यंत पकडू शकता. सेफ स्कोर हा म्हटला जाऊ शकतो. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी 150 ते 152 पर्यंत असेल. त्याच्यानंतर E126 यासाठी 140 ते 142 पर्यंत हा कट ऑफ जो आहे हा जाण्याची शक्यता आहे, जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता यामध्ये ही डिटेलमध्ये माहिती उपलब्ध झालेली आहे. या पद्धतीने जो कट ऑफ आहे हा लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला जे मार्क्स आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून एक अंदाज येऊ शकतो की कट ऑफ जो आहे माझे मार्क्स कितीपर्यंत येत आहेत आणि कट ऑफ जो आहे कितीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर पुन्हा एकदा गुण जे आहे वाढू शकतात, कमी होऊ शकतात, याचा अंदाज कोणच देऊ शकत नाही आहे. पाहू शकता जी शिफ्ट जी आहे सगळ्यात कठीण शिफ्टचे मार्क्स जे आहे हे वाढणार आहेत आणि सगळ्यात सोप्या शिफ्टचे मार्क्स हे कमी होणार आहेत. त्यानंतरनं कट ऑफचा पुन्हा एकदा एक व्हिडिओ येईल नॉर्मलायझेशन नंतर सुद्धा आणि त्याच्यानंतरनं निकालाचं वेळापत्रकानुसार अंतिम निवड यादी ही जाहीर केली जाईल. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.